उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की आम्हाला वेध लागतात ते कॅम्पिंगचे. यावर्षी आम्ही घरापासून साधारण 2 तासावर असलेल्या ओकोणीची स्टेट पार्कमध्ये आमच्या एका फ्रेंडसोबत कॅम्पिंगसाठी गेलो होतो. उन्हाळ्यात कॅम्पिंगसाठी जाणं हे इथलं शास्त्र असतं जणू. आम्हालाही फार मस्त वाटतं कॅम्पिंग नंतर. वर्षभराच्या त्याच त्या रुटीन नंतर 2च दिवसांचा हा असा बदल कमालीचा आनंद देऊन जातो. कॅम्पिंगसाठी खूप अगोदरच कॅम्पसाईट बुक करावी लागते. मग आपल्याला आवश्यक सगळं साहित्य सोबत घेऊन जायचं आणि तिथे निसर्गाच्या सानिध्यात मस्त तंबू टाकून राहायचं. या स्टेट पार्कचं खूप सुरेख असं निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळालं. आजूबाजूला तलावाचं पाणी, हिरवीगार सृष्टी, झाडांवर आपापल्या सुरात धुंद होऊन विहरणारे पक्षी आणि सोबतीला आम्ही. खरंच खूप समाधान देणारा अनुभव होता. कॅम्पिंगचे ते 2 दिवस कुठल्याही स्क्रीनशिवाय सगळेच खूप निवांत राहिलो. त्यात कॅम्पिंग म्हणजे मुलांसोबत पुन्हा लहान व्हावं लागतं. आपल्या लहानपणीचे खेळ त्यांना शिकवत, जुन्या आठवणी त्यांना सांगत, वेळ कसा गेला ते कळलंही नाही. इथे ना जवळचं कुणी नसतं, सुट्टीत कुणाकडे जाता येत नाही. मग हे असं निसर्गरम्य ठिकाणी जाऊन मस्त सैर करून आलं, की खूप फ्रेश वाटतं. आणि मग पुन्हा पुढच्या वर्षीच्या कॅम्पिंगची वाट पाहणं सुरू होतं. कॅम्पिंगचा हा एक वेगळा अनुभव आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या एका लहानशा व्हिडिओमध्ये. बाय.